संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि नक्कीच एका साईडला आई गावदेवी वाफे संघ गोटेगर संघ तर एका साईडला पाहायला मिळतो वाशेरे संघ. हरिओम मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा पर्व दुसऱ्या स्पर्धातील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील अंतिम टप्प्यावरची ही मॅच. पहिला चेंडू मात्र पाहायला गेला प्रतीकच्या. पहिला चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धावेसाठी. प्रत्येकाच्या षटकातील पहिला चेंडू मात्र बाडीला टच करून चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. स्ट्राईक रोटेट होणार आता मात्र स्ट्राईकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शुभम. ही जोडी सातत्याने आपण सकाळपासून आतापर्यंत पाहत आहोत. वाशेरे संघाची चांगली फलंदाजी राहिली या संघामधील या दोन खेळाडूंची. चला थोडं स्पीडअप करायचे. पुढचा चेंडू मात्र पाहूया. चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. हा चेंडू उडवला स्टेट ड्राईव्ह फटका सजवला. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय बाउंड्री लगेच. क्षेत्ररक्षक चेंडू पारता पोहोचेल. चेंडू अडवला जाईल. पुन्हा चेंडू फेकीवर तत्पुरता घेतल्या गेल्यात या दोन धावा. या दोन धावांनी संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या पोहोचली जाईल आता प्रगतीपथावर. धावा 3 धावाच्या मात्र लागल्या गेल्या वाशेरे संघाच्या. तमाम प्रेक्षक राजांना सांगू इच्छितो की हीच मॅच अंडर-24 चा हा सामना रणसंग्राम आणि त्यामधील आजचा क्वालिफायचा सामना आपण पाहत आहोत. पूर्ण दिवसामध्ये काय केलं हे महत्वाचं नाही, शेवटचा सामना जिंकायचं हे महत्वाचं आहे. आणि आता मात्र हो हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच लाईन चेक केली जाईल. पंचाच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा येतो. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेख उडवला. क्षेत्ररक्षक धावतात पडतात पाहूया. चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पुरता 2 धावा तर कंप्लीट केल्या आणि तिसरी धावाची कंप्लीट करण्याच्या मागामध्ये आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होत आहे. साज बाज और ताज 3 धावा मात्र यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. 3 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाईल आता मात्र स्कोअर बोर्डवर 7 मिलेगी तुम्हारी हमारी 7 कारण की धावसंख्या 7 जे मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये लेट पण थेट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात कारण की कालचा दिवस या टायमाला पावसाने धुमाकूळ घातलं होतं. जणू का आज वाटलं होतं की आज मॅच कंप्लीट होतील की नाही, पण मात्र टायमिंगवर डिसिजन घेतला. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅटीची काढा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. खूपच सुरेख फटका सजवला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. कालचं वातावरण पाहायला गेलं तर खूपच दमट वातावरण होतं. पुढचा चेंडू पाहूया. प्रतीकाचं पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो त्याला माहित आहे 3 षटकांची मॅच. लेग बायच्या स्वरूपात ही धाव एक ऍड केली जाईल कारण की 3 षटकांच्या मॅच मध्ये आम्हाला कमी धावा द्यायचे रोखून गोलंदाजी करायचं आणि ते मैदानाच्या आतमध्ये चालू. धावसंख्या 9 5 चेंडू टाकून झाले या षटकातील. आता शेवटचा चेंडू असेल. 9 धावाच्या मात्र खेचून काढल्यात आतापर्यंत. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे. हा चेंडू आकाशालगत उडवलाय पाहूया. क्षेत्ररक्षक जज करतोय. उंची जास्त अंतर कमी थोडासा फॉर्मलिंग झाला. चेंडू मात्र सेफ झोन मध्ये पडतोय. 2 धावा तर कंप्लीट केला आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे पाहायला मिळेल काय होतंय. विकेट दिलेले आहे पंचांनी. सर कितव्या धाव्यावर विकेट आहे ही? दुसऱ्या धावावर. तिसरी कंप्लीट झाली. चौथी घेण्याच्या नादामध्ये थोडासा अतिघाई करण्याच्या नादामध्ये हा खेळाडू बाद आहे. 3 कंप्लीट आणि चौथी घेण्याच्या नादामध्ये खेळाडू बाद आहे. 3 कंप्लीट झाला, चौथीच्या अटॅक मध्ये बाद झाला आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगतीपथावर एका षटकाच्या अखेरीस. टीम वाशेरे संघाची धावसंख्या बाद आहे
12 या अंकीवर पोहोचला. आता नवीन फलंदाज ज्याचा बोलबाला सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये असो तो खेळाडू जयेश. आणि गोलंदाजीसाठी मूर्ती लहान कीर्तिमान खेळाडू सिद्धेश. आज पाहायला गेलं तर आई गावदेवी गोटणेकर बलसंघ आपण पाहत आहोत मित्रांनो. छोटे छोटेसे पांडव आज मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना. मॅक्सी दादाने प्रस्तुत केलेला हा संघ, गणेश असेल त्याने प्रस्तुत केलेला हा संघ, पूर्ण संघ पाहायला गेलं तर आज चांगली कामगिरी करतो. अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेत म्हणजे चांगला खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये राहिला. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा गोटेकर संघ, कारण की ज्यावेळेस सेकंड इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला फलंदाजी करायचं आहे. कुठलाही फ्रंट लाईन मात्र इथे चालू होणार नाहीये हे सुद्धा लक्षात ठेवा. पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मात्र टाकला जाईल. पहिला चेंडू ऑफसाइड यार्कर होता. फटका सुरेख होता. चेंडू सुरेख, क्षेत्ररक्षण सुरेख. एक धाव तर घेतली गेली आणि एका धावा समाधान मानला जातो. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली झाला आता 13 या अंकीवर. कारण की दोन्ही संघ पाहायला गेले तर आतापर्यंत गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघासाठी मॅच जिंकत 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 इथपर्यंत पोहोचलेले आहेत. वासेर संघ सुद्धा प्रथम क्षेत्ररक्षण करतोय टॉस जिंकल्यानंतर आणि गोलंदाजीच्या जोरावर समोरच्या संघाला कमी धावांवर रोखतो. आणि ज्यावेळेस फलंदाजी येते त्यावेळेस मात्र कमी षटकामध्ये कमी चेंडूमध्ये मॅच फिनिश करत असतो. तेच आता मात्र पाहायला भेटतंय. गोटेकर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी लाजवाब झाले. आता मात्र जयेश स्ट्राईक एंडवर आहे तर गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सिद्धेश. जयेशसाठी पुढचा चेंडू सिद्धेशाचा. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका तर सुरेख आहे. क्षेत्ररक्षण येतोय दूरवरून क्षेत्ररक्षणाला चेंडू अडवला गेला. थोडासा फॉर्मलिंग पहिले झाला. चेंडू अडवला गेला त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू फेकतोय तत्पुरता 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. एक एक धाव किती महत्वाची आहे, फिल्डिंग किती महत्वाची आहे, चेंडू टाकणं हे किती महत्वाचे आहे आणि तो फटका मारणे हे किती महत्वाचे आहे. दोन्ही संघांना माहित आहे पूर्ण दिवसामध्ये आम्ही काय केलं हे महत्वाचं नव्हे तर आता या मॅच मध्ये आम्ही काय करू ते महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनाने मॅच जिंकल्यानंतर आम्हाला या स्पर्धेतील एक ट्रॉफी घेऊन जायचे ते महत्वाचं आहे. त्यासाठी क्रिकेट आज हे दोन्ही संघ खेळत आहेत. पूर्ण दिवसामध्ये कडक उन्हामध्ये आम्ही ही मॅच खेळलो. आता मात्र कुठेतरी वातावरण थोडं वेगळं झाला आणि त्या वातावरणामध्ये आम्हाला 3 षटकामध्ये दोन्ही संघांना मॅच खेळायचं आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळत आहेत. पाहूया पुढचा चेंडू रिवर्ससाठी केलाय पण मात्र सूर एक चेंडू फेकी शेवटच्या मोमेंटला चेंडूचे मात्र फिंगर रोक केलंय आणि खेळाडू सुद्धा अटेम्प्ट चेंज करत होता तर चेंडू सुद्धा बदलला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एक पाहायला गेला तर टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणजे जयेश तर एक यंगस्टर खेळाडू सिद्धेश आपण पाहत आहोत. भल्या भल्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भेवंडी गाजवणारा खेळाडू पाहतो तर एक यंगस्टर खेळाडू आहे. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइड यार्कर होता त्याला मात्र ऑफसाइडच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक येणार. एक कंप्लीट चेंडू अडवला गेला. फेकी होते. दुसरी कंप्लीट. तिसरी होणार की नाही हे पाहायला मिळेल. 2 धावा. 2 धावाने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसवली जाते. 17. अभी मिलेगा किसको खतरा क्योंकि स्कोर है 17. पहा मित्रांनो यंगस्टर खेळाडू जेव्हा मोठे नाव समोर येतात त्यावेळेस कुठेतरी घाबरत जात असतो पण हा खेळाडू मात्र चांगली गोलंदाजी करतो. आता मात्र ज्या प्रकारे नाव आहे त्याच प्रकारे फेकून देतोय. वाशेरे गावचा ब्रँड जयच्या पाठीतून हा षटकार 6 धावांसाठी. या षटकाराने धावसंख्या 6 ने वाढली. खतरा होता 17 होता म्हणून आला खतरा गोटेकर संघाला कारण की जयेश याच्या पाठीतून हा षटकार. 23 या अंकीवर धावसंख्या पोहोचली गेली. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून चालू आहे कारण की 3 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. कुठेतरी धावसंख्या कमी होती आणि ती धावसंख्या वाढवण्याचं काम मला करायचं कारण की मी एक चांगला खेळाडू आहे ते मात्र दाखवून द्यायचं. मागील मॅच मध्ये सस्त्यामध्ये वाद झाला आता मात्र चांगला षटकार त्याच्या बॅटीतून आला.
पुढचा चेंडू समालोचन कक्षाजवळ फेकून देतोय का हा मी वाशेरेगावचा खेळाडू आहे, माझं नाव जयेश आहे का, मला मात्र एक टेनिस क्रिकेट जगतामध्ये मोठा खेळाडू म्हणून ओळखला जाऊन दाखवून देतोय. दुसरा चेंडूवर दुसरा षटकार, सिद्धेशावर आक्रमण चालू केला. या लगातारच्या 2 षटकाराने संघाची धावसंख्या भरगन वाढली. धावसंख्या होत्या 29 धावा. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झाला. 29 धावाच्या मात्र प्रगती बघावं लागल्या. आता शेवटचा आणि अंतिम षटक असेल ते टाकण्यासाठी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू सातत्याने या स्पर्धेमध्ये तिसरा खेळाडू ठरला का त्याने हॅट्रिक घेतलेला खेळाडू. पाहूया भावेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण की मोठ्या दादाने आपल्याला एक शाबासकी तर दिली मागील मॅच मध्ये, कारण की हॅट्रिक घेतल्याबद्दल दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला. पण या मॅच मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की पूर्ण दिवसामध्ये चांगली झाले. देवाकडे एकच मागणे असेल, हे षटक माझं चांगलं पडो. सर्व प्रेक्षक राजा शांत. पाहूया, कारण की मॅच आवडले त्यांना. मॅच 2 संघामध्ये, एक गोठेकर व संघ तर एका साईडला वाशेरा संघ. पुढचा चेंडू, पहिला चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, कारण की गाळामध्ये तो हसला. विकेटचं बटन, सलामीचा फलंदाज बाद होतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर विकेट ट्रेकर गोलंदाज का म्हटलं जातं, एक चांगली गोलंदाजी उपमा का दिली जाते, दादाने दिलेले पारितोषिक हे का वारंवार सांगलं जातं, कारण की त्या खेळाडूने तशी गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली, दुसऱ्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी, तिसऱ्या मॅच मध्ये आता चांगली करायचं. पहिला चेंडू टाकला, पहिल्या चेंडूवर सलामीचा फलंदाज जो कुठेतरी जयेशाला साथ देत होता त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. आता पाहूया हे 5 चेंडू कसे टाकले जातील, या 5 चेंडूवर किती धावा येतील किंवा तर टार्गेट सेट केला जाईल, आणि त्यावेळेस आमची फलंदाजी म्हणजे गोटेकर संघाची, त्यावेळेस तो टार्गेट त्यांना सेट करावा लागेल. आता ऋतिश येतोय, रितेश. पुढचा चेंडू रितेश साठी, हा ट्रॅकर होता, पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने फटका फसला आणि या रितेशाला सुद्धा फसवला. एक विकेट टेकर गोलंदाज, काय एक उपमा आहे या हरिओम मित्र मंडळावर जीत या अंडर-24च्या वर्ल्ड कप मध्ये, आणि ते मात्र तिसऱ्या दिवसामध्ये हा गोलंदाज करून दाखवतोय. काय गोलंदाजी, जणू काय ऍक्शन जशी आहे त्या ऍक्शन मध्ये चेंडू रिलीज करतोय, खेळाडू बॅट आखडतोय आणि ज्यावेळेस चेंडू मारायला जातोय त्यावेळेस फटका फसतोय, कारण की क्षेत्ररक्षक आमचा गालामध्ये असतोय. विकेट. दुसरा खेळाडू रितेश होता, तर त्यांनी या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतली, आणि तिसरा हा गोलंदाज. पाहूया पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. पाहूया आता मॅक्सी दादा पारितोषिक लावतो की काय. पाहूया हॅट्रिक साठी सज्ज नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक. पाहूया तिसरा हॅट्रिकचा चेंडू आहे. हा चेंडू लेग साइडच्या दिशेने उडवला. ऋतिक सांगतोय मी हॅट्रिक घेऊन देणार नाही, पण मी षटकार ठोकणार. आल्या आल्या फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. फेकलाय षटकार. षटकाराने धावसंख्या कुठेतरी या षटकामध्ये संत गतीने चालली होती, आणि आता मात्र 6 ने वाढली. धावसंख्या पोहोचली जाईल. आता मात्र आमचे स्कोरर मित्र आधी आम्हाला सांगताना 35 धावा. पुढचा चेंडू यॉर्कर लाईचा चेंडू, आता मात्र खूपच सुरेख चेंडू आहे. सर धाव नाहीये, धाव नाहीये. डायरेक्ट चेंडू हातामध्ये गेला तर धाव नाहीये. निर्धाव चेंडू असेल, या स्पर्धेचे नियमच आहेत. 2 बॉल 2 विकेट. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावर दस्तक फेकून देतोय. 6 धावांसाठी षटकार. प्रेक्षक राजा तेवढा चेंडू द्यायचे.
शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर. 41 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक सिद्धेश थोडीशी फॉर्मलिंग व्हायला भेटली. बघता बघता जिथे एक होती तिथे 2 मध्ये कन्वर्ट केले आणि आता तिसरी सुद्धा कंप्लीट. साज बाज और ताज. पुन्हा एकदा या 3 धावाने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या 4 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय. 18 चेंडू 45 जे मात्र पाहायला भेटेल सेकंड इनिंग मध्ये करताना आई गावदेवी गोठेगरबी संघ. फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. या वर्षी पुढच्या वर्षीच नक्कीच आमचे प्रीतम जोशी सर सांगतात का लीग मॅचेस प्रमाणे ही मॅच खेळवली जाईल. बिग बॅश लीग प्रमाणे. पाहूया पहिले षटक टाकण्यासाठी ज्याचा बोलबाळा साधा त्याने तोच खेळाडू जयेश मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मागील वर्ष मॅन ऑफ द सिरीज घेण्याचा किताब पटकावला होता. या वर्षी मात्र बॅटिंग मध्ये जास्त लक्ष देत नाहीयेत पण गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी त्याची राहिली आहे. पाहूया जयेश विपक्ष प्रितेश. प्रतीक पहिला चेंडू. प्रतीकाला पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर होता. हा चेंडू मात्र पाहायला गेला तर खूपच सुरेख पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू वेगवेगळा टाकण्याची क्षमता शैली चिकाटी या गोलंदाजामध्ये आहे आणि ते मात्र मैदानामध्ये करून दाखवतो की काय. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू उडवलाय. माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे ते मात्र दाखवून देतोय. चिकाटी आहे ताकद आहे आणि मात्र भिरकावून देतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा फेकतो या 6 धावांसाठी षटकार. नक्कीच जर तुम्ही फलंदाजी करताना आमच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं तसंच आम्ही सुद्धा तोडीस तोड उत्तर देऊ आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीक करून दाखवतो.
या खेळाडूमध्ये आहे ताकद, या खेळाडूमध्ये आहे चिकाटी, क्रिकेटची त्याला भरपूर आवड आणि तो मात्र करून दाखवतोय. जरी अंगामध्ये ताकद नसेल तर माझ्यामध्ये जिद्द आहे आणि ती जिद्दनुसार खेळणारा खेळाडू. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र वेगावर स्वार चेंडू टाकला जातोय, भन्नाट वेगाने चेंडू. बॅट उचलण्याच्या पहिले चेंडू निघून गेला. हीच ओळख आहे या खेळाडूची. असंच सांगेल, एक उसकावर एक मेरा, म्हणजे एक तेरा आणि एक माझा, एक तुझा आणि एक माझा. अशाच प्रकारे चेंडू टाकला. पहिला चेंडू यारकर होता, दुसरा चेंडू षटकाराला, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट पाहायला भेटतो. एक तेरी तो एक मेरी, अशा प्रमाणे. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने फटका तर सुरेख आहे. दूरवरचा अंतर कापून क्षेत्ररक्षक धावत पळत आलाय चेंडू पर्यंत. चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी होत आहे आणि मात्र पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या होती आता मात्र 8 झाली आहे एकमेकांची. दोघा समोर दोन्ही संघांची गाठ, म्हणून धावा गोटेगर बी संघाची 8. ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण कव्हरेज केली जाते. हरिओम मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा. पुढचा चेंडू. हा चेंडू स्टेट ड्राईव्ह उडवलाय, खूपच सुरेख फटका आहे आणि हा चेंडू आता मॅक्सी दादा सलामी देणारा मुख्य मंचावर जातो. 1 बाउंस, 4 4 4 छक्के के बाद चौका, चौकार. शेवटचा चेंडू असेल मला तरी वाटतं आणि धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या 12 या अंकीवर पोहोचली. प्रेक्षक राजा म्हणत असेल, जब तक मैदान में प्रतीक है तब तक मैच है. पाहूया मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार, तेवपर्यंत प्रतीक मैदानामध्ये राहणार. पहा मित्रांनो, यंगस्टर खेळाडू कशा प्रकारे खेळतोय. आमच्या प्रशांत चव्हाण सरांनी सांगितलंच होतं, हा खेळाडू मात्र त्याचा भवितव्य आहे. लेग साईडच्या दिशेने फक्त दिशा दिली चेंडूला, कारण की त्याला माहित आहे शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मात्र फक्त दिशा देऊन स्ट्राईक रोटेट करायचे, स्ट्राईक माझ्याकडे ठेवायचे. मला 45 धावा करायचे. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेला, जयेशावर आक्रमण केला ना, उसका ना मेरा, अब हो गए उनके 13 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. आता उर्वरित चेंडू आहेत 12 आणि 12 मध्ये करायचे धावा 32. 12-32. पाहूया कशा प्रकारे सामना करेल प्रतीक. गोलंदाजी चांगली गेली, फलंदाजी सुद्धा चांगली होत आहे. हे 2 षटक इम्पॉर्टंट आहेत आणि या 2 षटकामध्ये आम्हाला मॅच जिंकण्यासाठी आम्हाला आक्रमण करावं लागेल. आज आठवावं लागेल का या स्पर्धेमध्ये इतिहास 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 करावा लागेल आणि तो इतिहास करेल की काय प्रतीक. पाहूया. कारण की पहिल्या दिवसामध्ये जरी आमचा मोठा संघ पराभूत झाला तरी आम्ही छोटे यंगस्टर आहोत, आम्ही सुद्धा त्या संघामध्ये त्या संघाचे आहोत हे दाखवून देणारा कामगिरी करणार की काय मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. आणि हा चेंडू बॅटीचे लागले, कडा चुकी झाली आणि फलंदाज आता बाद होतोय. ज्या खेळाडूचा बोलबाला करत होतो तो खेळाडू मात्र आता बाद होतोय. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. रितेश गोलंदाजीसाठी आला. जरी आमच्या मोठ्या बंधू जयेशवर आक्रमण केलं, माझ्या हातामध्ये गोलंदाजी दिली, जबाबदारी दिली, ती जबाबदारी मला पूर्ण पार पाडायचं आणि तेच मैदानामध्ये करून दाखवतोय. पहा मित्रांनो, पहिल्या दिवसामध्ये पिसे संघाने बोलबाला केला. पहिल्या दिवसामध्ये पिसे संघ क्वालिफाय झाला. दुसरा दिवस गाजवला कुडूस संघाने आणि आजचा तिसरा दिवस गाजवत आहेत गोटेगर ब आणि त्याला फाईट करणारी टीम वाशेरे संघ. पाहूया. गणेश मात्र स्ट्रायकिंगला, पुढील फलंदाज तर दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी ऋतिक तयार होतो. आफ्टर चेंडू पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग एस लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी.
एका धावांनी मात्र धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 14 या अंकीवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये उडवला जातो एका धावेसाठी. ऋतू मात्र खूपच सुरेख गोलंदाजी करतो आज. त्याला माहित आहे पूर्ण दिवस थकवा जाणवतोय आणि तो थकवा आज आम्हाला मात्र चल्लोस करायचा आहे, कारण की आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला गेला पहिल्या टप्प्यामध्ये आणि चेंडू फेकीला जवाब. एकच धाव. बाउंड्री लगत वरून गोलंदाजाच्या हातामध्ये थ्रो फेकणं हे सुद्धा सोपी गोष्टी नव्हे मित्रांनो, आणि ती मात्र करून दाखवतो. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला लगत उडवतोय आणि हा चेंडू पाहूया कुठे लाडवले. एका हातामध्ये वन हँडेड कॅच जी मात्र घेतली जाते जयेशाने. लाजवाब चेल. पहा मित्रांनो, मूर्ती लहान कीर्तिमान खेळाडू आहे. त्याच्या बाटीतून हा फटका तर एक्झिक्यूट केला होता, क्षेत्ररक्षक होता जयेश. त्याला माहित आहे चुकी मैदानामध्ये माझ्या हातातून होणार नाहीये. थोडा पुढे होता पण एका हातामध्ये टच केला आणि फलंदाजाला बाद केलं. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल आनंद. पाहूया आनंद कशा प्रकारे आनंद साजरा करणारी फलंदाजी करेल की नाही हे मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आणि नक्कीच हा चेंडू सोडून देतोय. पंचांचा डिसिजन. वाईट चेंडू येतोय. वाईट चेंडू आहे आणि वन बाउंस सुद्धा घोषित केला जाईल. सात चेंडू 28 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र फुल टोच चेंडू होता, त्याला मात्र फुल टोल फटका खेचायचा होता. एक साईडच्या दिशेने चेंडू तर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल, चेंडू फेकी होईल. तत्पुरता 2 धावा तर कंप्लीट केल्या आणि धावसंख्या पोहोचली जाईल आता 20. आता समीकरण राहिले उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचे धावा 25. 6-25. धाव वाशिरी संघाचा गोलंदाज आणि हा चेंडू पाहायला गेला तर खूपच सुरेख चेंडू. पंचांनी पण इशारा केला वाईट चेंडू. लेग पंच आमचे निलेश महाजन सरांनी हा डिसिजन दिला वाईट चेंडू आणि वन बाउंस सुद्धा घोषित केला. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे जय, चेंडू अडवतो, चेंडू फेकी. सुरेख चेंडू फेकी पाहायला भेटे. बघता बघता इथे दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली जाते की काय. विकेट. 5 चेंडू 24 धावांची गरज असेल. चला फलंदाज थोडं पुढील फलंदाज
मयूर. हा चेंडू भोंदव्या चेंडू फसवा चेंडू सुलभर गतीचा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने केलेली आहे. एक फिरकीचा जादूगर. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत उडवला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक येईल चेंडू पर्यंत फक्त आणि फक्त एकच धावचोरता बाकी आहे या सामन्याची. कारण की गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजीच्या जोरावर आज मात्र मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातले वाशेर संघाने. कोटेकर बल संघ सुद्धा चांगली कामगिरी करत होता. शेवटच्या मुमेंटला या मॅच मध्ये थोडासा गोलंदाजाची मागणी ठरलं. पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हरिओम मित्रमंडळ आयोजित आपण पाहतो अंडर-24 चा हा वर्ल्ड कप आजचा तिसरा दिवसातील शेवटची मॅच. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. आता शेवटचा चेंडू असेल आणि 24 धावांची गरज असेल. अशा प्रकारे ही मॅच जिंकले.